नमस्कार मित्रांनो, मी संजय यशराज. स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण निघालो आहे शनैश्वराच्या दर्शनासाठी. चला तर मग प्रवासाला सुरुवात करूया. मित्रांनो, शनैश्वर हे सुळशी गावामध्ये आहे. सातारा जिल्ह्यामधील सुळशी गावामध्ये शनैश्वराचे मठ आहे. तिथे आपण निघालो आहे. सध्या आम्ही निरेमध्ये पोहोचलो. निरेमध्ये पोहोचल्यावर सरांची भेट झाली. सरांची भेट घेतल्यानंतर ना चला ऑफिस उघडले. ऑफिस उघडताना मॅडमला खूपच दम लागला, कारण खूप दिवसांनी सेटर त्यांना उचलतच नव्हतं. कसं काय सेटरवर जात नाही ना. नंतर आम्ही थोडं काम होतं पेंडिंग, ते काम केलं. निरतेच आम्ही पवार टेलर यांच्या शॉपवरती गेलो. नंतर थेट आम्ही निघालो ते आपल्या ठरलेल्या ठिकाणी. निरेतून पुढे आल्यानंतर लोणंदमध्ये आलो. पुढे आल्यानंतर सातारा जिल्ह्यामधील सालपे घाट सुरू होतो. या घाटातून थोडं वरती गेल्यानंतर उजवीकडे वळायचं होतं आपल्याला. तर या घाटामधील काही दृश्य आपण टिपलेले आहेत. पुढे आल्यानंतर आपल्याला उजवीकडे वळायचं आहे. आपण निघालो आहोत पिंपोड या गावच्या दिशेने. आणि काही अंतर चालून आल्यानंतर आपण पिंपोड गावामध्ये पोहोचतो. इथून पुन्हा आपल्याला उजवीकडे वळायचं आहे. थेट आपल्याला इथून 11 किलोमीटर आहे आपल्या ठिकाणी जिथे जायचं आपल्याला ते. त्या गावचं नाव आहे सुळशी. पावसाळ्यात हा परिसर खूपच सुंदर दिसतो आणि या सुंदर परिसरामध्ये प्रवासाला एक खूपच छान असं वातावरण असते. फायनली आपण सुळशी गावामध्ये पोहोचलो. या गावातून थोडं पुढे आल्यानंतर आपण शनैश्वर मंदिराच्या जवळच पोहोचतो आहोत. सर्व सह्याद्रीच्या पर्वतरांगा आहे. आपण या प्रवेशद्वाराजवळ आलो. इथून आतमध्ये गेल्यानंतर ना पाहू शकता की गाड्यांची गर्दी आहे. तर दुपारची वेळ होती म्हणून एवढी गर्दी नव्हती. नंतर आपण मंदिरातील परिसरामध्ये गेलो आणि खूप असं सुंदर दृश्य आहे. घेत असतात. पावसाळ्यामध्ये खूप सुंदर असं परिसर आहे.
मंदिरात शेजारूनच ध्यान मंदिराकडे जाण्याचा मार्ग आहे. ध्यान मंदिरामध्ये आतमध्ये प्रवेश केल्यानंतर जे दृश्य समोर येते ते खूपच सुंदर आहे. संपूर्ण भिंतीवरती शनी महाराजांची संपूर्ण कथा आहे. एक वेळ अवश्य भेट द्या. खूप सुंदर असा परिसर आहे. दर्शन झाल्यानंतर आम्ही महाप्रसाद घेतला. दर्शन घेतल्यानंतर आपण निघालो परतीच्या दिशेने. असा आजचा निसर्गरम्य परिसरामध्ये खूप सुंदर अशा ठिकाणी जाऊन आलो आणि इथं गेल्यानंतर खूप प्रसन्न वाटतं. मित्रांनो, आजचा ब्लॉग कसा वाटला तो कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.